माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतच असेल की मी खुश आहे आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात. एवढ्या छान छान कमेंट माझ्या व्हिडिओवरती आल्यात आणि फर्स्ट टाइम एवढ्या छान छान व्हिडिओ आलेत आणि मला खूप भारी वाटतंय. म्हणजे माझं काही सांगूच शकत नाही, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीये. इतक्या छान छान कमेंट आहेत. तर काही जणांनी काळजी व्यक्त केली माझ्याबद्दल, तर काही जणांनी माझ्या व्हिडिओला मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की पुढे थोडेफार टिप्स सांगेलच, कारण मी सुद्धा या गोष्टीतून गेलेलीच आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी प्रार्थना तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला एवढा सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर आजची व्हिडिओ ही फक्त आणि फक्त कमेंटच्या रिलेटेड असणार आहे. जे माझ्या व्हिडिओवरती ज्यांनी ज्यांनी छान छान कमेंट केले आहेत त्यांना मी त्यांचं रिप्लाय देणार आहे छान छानच. तर पहिली कमेंट आहे की मी नवीन शिवणकाम सुरू केलेलं आहे, कोणती मशीन घ्यावी. तर याचं मी उत्तर एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे, त्याच्यात मी तुम्हाला दिलेलंच आहे. परत इथे हवं असलं तर सांगते मी तुम्हाला की माझी मशीन ही सिंगरची आहे आणि माझा त्याच्यासोबतचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स खूप चांगला गेलेला आहे. खूप म्हणजे खूपच. मी ती ऑनलाईन मशीन घेतलेली आहे. ऑनलाईन मला 2021 मध्ये ती मला 2,500 ला पडली होती आणि त्याच्यासोबत त्याचं जे टेबल असतं खालचं, ते मी इथे ऑफलाईन घेतलं होतं आमच्या जवळच्या मार्केटमध्ये, दापोली तालुक्यात. मी लाडगरला राहते. लाडगरमधून दापोली एक 10 मिनिटाचाच रस्ता आहे. तिथून मी दापोलीला गेले होते. तिथे मी तो टेबल घेतला. तो सुद्धा मला 2,500 ला तेव्हा मिळाला. 2021 सालामध्ये. टोटल माझी मशीन आहे ती मला 5,000 ला पडलेली आहे तेव्हा. आणि त्या टाईमाला जेव्हा मी ऑफलाईन पूर्ण मशीन विचारली होती दुकानामध्ये, तेव्हा मला त्यांनी 10,000, 9,000, 9,500 अशी त्याची किंमत सांगितली होती. तर मला ते ऑनलाईन स्वस्त पडलं आणि ऑनलाईन माझी मशीन सुद्धा खूप चांगली निघालेली होती. तर सिंगरची मशीनच्या बाबतीत मी तुम्हाला गॅरंटी देते की खूप छान आहे. हाफ शटलची आहे पण माझी. हाफ शटलला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. ब्लाउजला, ड्रेसला. मी शक्यतो ब्लाउजच शिवते सध्या तरी. ड्रेस फक्त अल्टरिंगसाठी घेते. ड्रेस मी अजून शिकलेली नाहीये. त्यामुळे फक्त ब्लाउजच शिवते. आणि अजून म्हणाल तर इलेक्ट्रिक सुद्धा माझ्याकडे सिंगरचीच मशीन आहे. ती सुद्धा हाफ शटलचीच आहे. त्याच्यावरती मी जास्ती करून फॉल पिको करते. तर ती सुद्धा मशीन खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्की ती घेऊ शकता. मी तुम्हाला त्याची एक छोटीशी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाटल्यास देईल, ऑनलाईन कुठून घेतली ती दोन्ही मशीनची. आणि आता नेक्स्ट आपली कमेंट आहे. नेक्स्ट कमेंट आहे TMG साई गेमिंग यांनी सांगितलेलं आहे की बाई तब्येतीची काळजी घ्यावी, पैसा काय सगळंच नाहीये. थँक्यू, तुम्ही एवढी छान कमेंट केली त्याबद्दल. खरोखर पैसा काही सगळंच चांगलं नाहीये, पण पैसा गरजेचा सुद्धा आहे तेवढाच. आणि आताच्या महागाईच्या दृष्टीने फक्त नवऱ्यानेच घर सांभाळावं असं नाहीये, बाईने सुद्धा थोडीफार मदत करावीच. आणि थोडीफार का म्हणून, जर आपला पगार तिथेच जात असेल सर्व घरात, तर आपल्या स्वतःचे खर्च पण आपण उचलले पाहिजेत ना. तर मी फक्त मला हौस आहे किंवा फक्त घरकामच करायचे ह्याच्यासाठी नाही, तर मला खरोखर एक हौस पण आहे शिवणकामाची. आणि प्लस माझे स्वतःचे खर्च सुद्धा मी उचलावे अशी माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी मी हे सगळं करते. हा, तब्येतीचं म्हणाल तर मी तब्येतीकडे थोडंफार लक्ष देईल आणि लवकरच थोडी जाडजूड पण होऊन दाखवेल तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. तर नेक्स्ट कमेंट आहे निर्मला गोरे यांची. मोटिवेशनल व्हिडिओ आहे खूप छान. तर असे व्हिडिओ तुम्ही बनवत जा असं आहे त्यांचं. मी बनवेन अजून सुद्धा थोडे थोडे तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ माझे येतील आणि त्याच्यातून तुम्हाला थोडे थोडे टिप्स पण सांगेल. मी कशी माझी जर्नी स्टार्ट केली आणि आता इथपर्यंत कशी पोहोचले ते पण सांगेल. त्यांचं असं म्हणणं आहे की मी स्टिचिंगचे व्हिडिओ टाकते माझ्या चॅनलवर, पण सबस्क्राईब वाढत नाही. तर सबस्क्राईब वाढत माझे पण नव्हते पहिले, आता हळूहळू वाढत चालले. हे मागचे जे 2 व्हिडिओ आहेत ना, त्यांनीच माझे आता जास्त करून वाढलेत. आणि त्याच्या आधीचे ते मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, तर तुम्हाला फक्त शॉर्ट्स व्हिडिओ दिसतील. 2-3 वेळा लाईव्ह आलेली आहे मी, तेवढेच फक्त दिसतील. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी काय केलंय, जे ब्लाऊज शिवते त्यांचे छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेले आहेत, ते मी अपलोड केलेले. तुमचा फक्त कॅमेरा चांगला पाहिजे. साध्या मोबाईलवर सुद्धा येतं, फक्त थोडी फिनिशिंग ब्लाऊजची. आणि थोडं उजेडात घ्या मोबाईल, आणि तिथे तुमचं जे शिवलेलं ब्लाऊज आहे, ड्रेस आहे, काही शिवा, छोटं मोठं. एखादा मुलीचा पेटीकोट शिवला तरी सुद्धा त्याचा एक व्हिडिओ छान असा उजेडात घ्या तुम्ही. व्यवस्थित एडिटिंग करा, छान गाणं द्या. गाणं म्हणजे ट्रेंडिंग जे सॉन्ग असेल आता, ते सॉन्ग जास्तीत जास्त टाका. त्यानुसार तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल. थोडेफार सबस्क्रायबर तुम्हाला मिळत जातील.
आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत जाईल. तर तुम्ही असं करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ती लिंक WhatsAppला शेअर करा. WhatsAppला आपलीच लोकं आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत, मला माहिती आहे. Facebook वापरा, Facebookला शेअर करा. Facebookला खूप सारे मित्र-मैत्रिणी असतात आपले, तिथे शेअर करा. Instagramवरती शेअर करा आणि असेच व्हिडिओ बनवत राहा तुम्ही. कंटाळा करू नका. मी सुद्धा कधी-कधी कंटाळा करते. पण ठीक आहे, जमून जातं. कामाच्या गडबडीत कंटाळा येतो. थोडं-थोडं एक दिवस आड करून तरी व्हिडिओ बनवा छोटे-छोटे. ब्लाऊजचे शिवणकामाचे व्हिडिओ नाही बनवता आले तर तुमचं एखादं सॉन्ग घ्या. आता व्हायरल खूप सॉन्ग आहेत, त्याच्यावरती तुमची स्वतःची व्हिडिओ बनवून टाका. तुमच्या घरात छोटंसं बाळ असेल तर बाळासोबत व्हिडिओ बनवून टाका. आजूबाजूच्या गोष्टी दाखवा. लोकांना बघायला खूप आवडतं आपल्या आजूबाजूला काय आहे ते, आणि दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी खूप लोक इंटरेस्टेड आहेत सध्या तरी. आता सगळं हेच चाललंय, ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी करू शकता. चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवा. वाईट सुद्धा दाखवू शकतो, पण वाईट दाखवल्यावरती त्याचा परिणाम थोडाफार घरात पण होतो आपला. आपल्या घरातल्यांना वाईट गोष्टी दुसऱ्यांना सांगितलेल्या आवडत नाही, पण वाईट वागायला आवडतं त्या लोकांना. त्याच्यामुळे ते सोडून द्या. चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवा, चांगलं चांगलं घ्या आणि हॅपी राहा. तर आता सध्या तरी माझ्याकडे एवढ्याच कमेंट आहेत. आणि अजून एक कमेंट राहिले. राणी गायकवाड, सॉरी तुमचं राहिलं. त्यांचं आहे, सेम कंडिशन माझी आहे. घरकाम, जॉब, स्टिचिंग, पार्लर, शेती. हॅट्स ऑफ यू. खरोखर, आणि माझ्यापेक्षा खूप जास्त करतात या, कारण कारण त्यांचं पार्लर सुद्धा आहे, शेती सुद्धा आहे, जॉब मी पण करते, स्टिचिंगचं मी करतेच. घर म्हणजे मुलगी, छोट्या मुलीला सांभाळून घर सांभाळते बस. माझ्याकडे त्यांच्याकडे 2 अजून ऑप्शन आहेत, पार्लर आणि शेती. शेती आम्ही करत नाही आता सध्या. 2 वर्ष झाली शेती आम्ही सोडलेली आहे. तेव्हा माझी मुलगी नव्हती, मी प्रेग्नंट होती, तेव्हापासून आम्ही सोडून दिले. तर आता तरी आम्ही सध्या करत नाही. खरंच तुम्ही खूप मेहनत करताय आणि अशीच मेहनत करत राहा. स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि खूप अजून मोठं व्हा. तुमचं जे काय तुम्ही काम करताय त्याचा व्हिडिओ पण अपलोड करा. तुम्ही सुद्धा युट्यूबची जर्नी चालू करू शकता आणि पुढे जा. आपल्या मराठी माणसांची खूप कमी आहे इथे, त्यामुळे सगळ्यांनी पुढे गेलंच पाहिजे. आपण का मागे राहायचं ना, आपण पण जायचं पुढे. प्रयत्न तर करून पहा. मी सुद्धा करते आणि तुमची साथ असेल तर अजून पुढे जाईल नक्कीच. आणि अजून काय नाही, बस एवढंच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटलाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आधीच सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना, आता परत सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझ्यासोबत पुढे पण राहा सगळ्यांनी सोबत. आणि नवीन व्हिडिओची वाट पहा. लवकरच भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.